कोल्हापुरात प्रतिमोर्चा निमंत्रकाला काळं फासण्यात आलेलं आहे। अनिल भमाणेंना भारिप बहुजन महासंघाच्या कार्यकर्त्यांनी काळं फासलंय। मराठ्यांच्या मोर्चाविरोधात प्रतिमोर्चा काढण्याचा इशारा अनिल भमाणेंनी दिला होता आणि त्यावर भारिप बहुजन महासंघाच्या प्रकाश आंबेडकरांनी प्रतिमोर्चे न काढण्याचं आवाहन केलं होतं। तरीही 15 ऑक्टोबरला प्रतिमोर्चा काढण्याचा निर्णय घेतल्यामुळे भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आणि त्यांनी दसरा चौकातील शाहू स्मारक दालनामध्ये भमाणेंना काळं फासलं। त्यानंतरही भमाणेंनी प्रतिमोर्चा काढण्याची भूमिका कायम ठेवली आहे। मी आता ज्यांनी काही असू दे त्याचं कारण ज्यांनी मला या ठिकाणी काळं फासलं त्यांना माझी पहिल्यांदा विनंती असणार आहे की त्यांनी माझा इतिहास तपासावा। जर या ठिकाणी माझा कुठल्याही RSS या संघटनेशी संबंध असला तर मी उद्याच्या उद्या जाहीर आत्महत्या करायला तयार आहे। या ठिकाणी आमचं एवढंच म्हणणं होतं की माननीय आंबेडकर साहेबांनी जी भूमिका मांडली की जे जे प्रतिमोर्चा काढतील किंवा भूमिका घेतील ते RSSचे असतात, तेव्हा आम्ही त्यांना विचारलं होतं की साहेब आम्ही कुठल्या RSSच्या संघटनेशी संबंधित आहोत सांगा। असं विचारलं जर गुन्हा असेल तर आम्ही असे गुन्हे करायला तयार आहोत। ते गुन्हे करण्याची परवानगी आम्हाला राज्यघटनेने दिलेली आहे। आम्ही बाबासाहेबांचे वैचारिक वारसदार आहोत हे मला या ठिकाणी पुन्हा या ठिकाणी ठामपणे सांगायचं आहे। आमचे आदरणीय राष्ट्रीय नेते प्रकाश आंबेडकर साहेब यांना म्हणजे जे वरच्या याच्यामध्ये खालच्या पातळीमध्ये जाऊन त्यांना व्हॉट्सअप आणि फेसबुकच्या माध्यमातून त्यांना बदनाम करण्याचं षडयंत्र RSSचा समर्थक अनिल मामानेनं त्यांना त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केल्यामुळं आम्ही भारिप बहुजन महासंघाच्या वतीनं अनिल मामानेला काळापासून त्याचा निषेध केलेला आहे। तरी अनिल मामानेनं त्याच्यातून त्यांनी सावरावं। आता बदनामीचं कारण बदनाम करण्याचा प्रयत्न करू नये। जर त्यानं बदनामी करण्याचा प्रयत्न जर केला तर ह्याच्यापेक्षा उग्र आंदोलन करून अनिल मामानेला आम्ही आता फक्त चेतावणी देत आहोत